तर नागपूरमध्ये महाविकास आघाडीचं ठरलेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून समोर येते आहे। काँग्रेस एकूण 129 जागांवरती लढणार आहे, तर पवारांची राष्ट्रवादी 12, ठाकरेंची शिवसेना 10 जागांवरती लढणार आहे अशी माहिती आता सूत्रांकडून समोर येते आहे। तर नागपूरमध्ये खरं तर आघाडी होणार का याची चर्चा होती आणि त्यातच आता महाविकास आघाडीचं हे जागा वाटपाचं सूत्र हे निश्चित झालेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, खरं तर आघाडी होणार का की नाही होणार याची चर्चा होती, मात्र आता जागा वाटप निश्चित झालेलं आहे, काय माहिती आहे? निश्चितच कालच काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहे। थोडेफार जागावरनं आमच्यामध्ये चर्चा सुरू आहे, मात्र लवकरच आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचू। आणि काल उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीमध्ये एक फॉर्म्युला निश्चित करण्यात आलेला आहे की 151 पैकी 129 जागा ही काँग्रेस लढेल, 12 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार लढेल आणि 10 जागावर उभाटा लढेल। आणि जवळपास आता महाविकास आघाडीचं चित्र नागपूरमध्ये स्पष्ट झालेलं आहे। असं बोललं जात होतं की वंचितला देखील महाविकास आघाडी सोबत घेईल, तशी चर्चा देखील होती, मात्र वंचितने जागेची खूप मागणी केली आणि त्यामुळे मग वंचित आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यासोबत नागपूरमध्ये आघाडीच्या तयारीमध्ये दिसत आहे। त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीने तिन्ही पक्षामध्ये आपला सूत्राचा फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि तिन्ही पक्षाने किती जागेवर लढायचं हे जवळपास निश्चित झालेलं आहे। आजपासून ती प्रक्रिया देखील सुरू होणार आहे। उद्या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देखील पाठवलं जाणार आहे। निश्चित। धन्यवाद तुषार या संपूर्ण माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। मनसेकडून आज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। राज ठाकरे हे स्वतः मनसे कार्यकर्त्यांना